आपण क्लिंजिंग घेऊ. क्लिंजिंग एकदम मोकळं क्लायंटला रिलीफ सांगायचं झोपायला. पायाचे आडी वगैरे असेल तर आडी पण काढायला सांगायची. एकदम जसं आपला बॉडीचा फ्लो आहे नॅचरल वे मध्ये ठेवायचा. क्लिंजिंग किती वेळ दिला आपण? 2 ते 3 मिनिट. आता बघा पूर्ण फेस मध्ये प्रोडक्ट. आता आपल्याला फेसवरती पाणी घ्यायचे. पाणी घेताना हा हाताने पूर्ण आपण काय केलंय मसाज देतोय तर एक बॉडीला आपला हात टच ठेवायचा. दोन्ही हात वेगळे काढायचे नाही. हा हात घेतला बघा, या हाताला वॉटर हे इकडं बरोबर मर्ज होतं. जर वाटलं तुम्हाला की हा पण हात ओला करायचा, हा हात बॉडी आपल्या फेसला अटॅच ठेवायचा. ओके. आपले 2-3 मिनिट झालेत. आता आपल्याला पूर्ण फेस वाईप आउट करून घ्यायचा. इथे आपल्याला सगळ्यात अगोदर आपला स्पंज चांगला असतो. लिपला क्लीन करून घ्यायचं, डाऊन आईज, नंतर मग स्टेप बाय स्टेप सगळा फेस क्लिअर करायचा. येथे याचा फेस वॉश द्या, तो आपला वाला बघा. आता आपल्याला हा जो फेस दिसतोय क्लिंजिंग मिल्क न, हा काय क्लिंजिंग मिल्क. आपल्याला जर असं वाटलं की फेस खूप ड्राय आहे किंवा पिंपल्सचा फेस आहे तर आपला फेस वॉश तुम्हाला क्लिंजर म्हणूनही काम करतो आणि फेस वॉश म्हणूनही काम करतो. त्या 2 रोल आहेत. एक नियासिमाइड आहे आणि दुसरं राईस एक्स्ट्रॅक्ट आहे. तर राईस एक्स्ट्रॅक्टचं काय करतं, स्किनला पूर्ण एक प्रिपेअर करतं. नियासिमाइड काय करतं, फेसला आहे ना. आता बघा याच्यात हा आत्ताचा दिसतो फेस, आपण फक्त किती प्रोडक्ट घेतले, थोडंच घेतले बघा. आता याला पूर्ण जसं की दुसरा जो फेशियल मध्ये किंवा प्रॉडक्ट मध्ये सेकंड क्लिंजर असतो
तो तुम्हाला फोमिंग क्लिन्झरच असतो. हे मला पाणी बदलून द्या बरं. दुसरा एक ऍडव्हान्टेज काय आहे, की आपण क्लिन्जिंग करतो ना, तर क्लिन्जिंग मध्ये जे क्लीन करणारे पार्टिकल्स आहेत ते काय होतं, पोर्स मध्ये पाण्यासोबत राहते, ते पूर्ण क्लीन होऊन जाते. त्याच्यानंतर आपण जेव्हा दुसरं प्रॉडक्ट अप्लाय करणार आहे तर ते दोघांचे क्रॉसिंग होईल का? प्रॉडक्टच नाही पहिलं राहिलं तर नाही होणार. बऱ्याच वेळेस काय होतं, ते कोणेकाला नंतर बर्निंग करतात, आग होती फेसची. बघा, दिसतो तुम्हाला फेस चेंज. आता यानंतर आपल्याला घ्यायचा स्क्रब. स्क्रब घेतोय आपण, जेवढा लागतो तेवढा घ्या. जरी तुमच्याकडे जास्त काढला असेल तर तुम्ही नंतर परत घेऊ शकता. एकदम स्क्रब हलक्या हाताने घ्यायचा. स्क्रब तुम्हाला 2-3 बेस मध्ये मिळतो, एक जेल मध्ये, क्रीम मध्ये. स्क्रबचे किती प्रकार आहेत? कुठले? सांगता येईल का? कुठले? बघता का घरी गेल्यावर बुक्स ओपन करून? सॉफ्ट स्क्रब, हार्ड स्क्रब, अजून याला एक जण ये इकडे स्टीमर लावा. सांगता येईल का? लाव नाही इथे. सांगता येईल का कोणाला? आम्ही सांगायचा ठेका घ्यायचा का? हा, लागलाय. पूर्ण स्क्रबच्या मेथड आपण काय घेतो, अँटी क्लॉकवाईज, सर्क्युलेशन मोशन मध्ये, राऊंड 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 क्लॉकवाईज. कोणी कोणी बुक्स बनवल्या? हा, मग त्याच्यात लिहिलं असेल ना. मग 2 दिवसात विसरला म्हणल्यावर कसं काय व्हायचं? हा, परत म्हणू नका की घरचे म्हणतात तू काहीच करत नाही. हा, राऊंड स्क्रब आणि षटकोनी. जास्त रबिंग करायचं नाही स्किनला. तुम्ही जेवढं हलक्या हाताने घेणार तेवढं
स्किनचे जे पार्टिकल्स आहेत, सेल्स आहेत, ते प्रॉपर वर्क करतात. तुम्ही जास्त रबिंग करणार, घासणार, ती स्किन अजून पीएच बॅलन्स आउट करते. पीएच आउट झाली काय होणार? रॅशेस येणार, रेडनेस. स्टीम देण्याची एक सिस्टमॅटिक वे आहे, पद्धत आहे. हा स्टीम आपण जेव्हा देतो, हा जो स्टीमचा येणारा फ्लो आहे त्या डायरेक्शन मध्ये ठेवायचा. एकदमच असं नाही ठेवायचं. हे फिरतं, मुवेबल असतं, पण एक हा का ठेवायचा, डिस्टन्स का ठेवायचा? कारण कधी कधी जर त्याच्यातून वाफेसोबत जर पाणी आलं तर इथून एवढा डिस्टन्स येईपर्यंत ते पाणी थोडंसं त्याचं टेम्परेचर कमी होतं. आणि कोणतेही इक्विपमेंट्स जे काही लाईटच्या सोबत आहेत ते यूज करताना प्रॉपर केअरफुल्ली राहायचं. नाही तर स्टीमर लावलंय, आपण गेलोय बाहेर, आपण फोनवर बोलतोय, अजिबात नाही. काय पण होऊ शकतं. हे 150 डिग्री टेम्परेचर असतं, तेव्हा पाणी बॉइलिंग होतं, तेव्हा स्टीम बनते, अशीच बनत नाही. रिस्क जिथं आहे तिथं आपण अलर्ट जास्त राहायचं. तुम्ही स्टीमवरती पण हलक्या हाताने मसाज देऊ शकता. जर खूप ब्लॅक हेड व्हाईट हेड्स असतील तर त्याच्यात तुम्हाला काय होतं, थोडंसं स्वेल होण्यास मदत होते. चालू आहे का पार्थ रेकॉर्डिंग? हो सर. हा जो आहे ब्लॅक हेड रिमूव्हर जो आहे, तुम्ही नोज वरती या पद्धतीने घेऊ शकता. ब्लॅक हेड्स असतील तर येतील, जर नसतील तर जास्त 8 तास करायचा नाही. आपल्याला जास्त समजतं, क्लायंटला काय होतं, त्रास होतो त्या गोष्टीचा. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी ही पिन पूर्णपणे बॅन आहे.
तुम्ही विमाननगर, कोरेगाव पार्क वगैरे अशा ठिकाणी जर जॉबला गेला ना, तर हिचा वापर तुम्हाला, तुम्ही जर क्लीनअप करताना डेमो जर दिलं ते तुम्हाला घेतच नाहीत, निघा म्हणतात बाहेर. त्याच्याऐवजी टिश्यू वापरायचा, आणि त्याचे टेक्निक आहे, वेगळ्या पद्धतीने रिमूव्ह करायला लागतं तुम्हाला. ठीक आहे, सगळीकडे स्टीम लागते. स्टिम्युलेट होणं गरजेचं आहे, आणि जरी थोडेफार राहिले तर नंतर तुम्ही स्टीम बंद करून पण काढू शकता. आता आपल्याकडे आला हा टोनर. आपण स्टीम दिलं, आता आपण टोनर वापरतो. याला डॅब 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 डॅब. एकदा पाणी घ्या, चेंज करू. आता आपण इथपर्यंत सगळ्या प्रोसेस ॲज इट इज केल्या, सेम तुमच्या फेशियल मध्ये इथपर्यंत सेमच आहेत, काहीच बदल नाही. आता याच्यानंतर फेशियल मध्ये काय येईल? फेशियल मध्ये मसाज क्रीम येईल, मसाजचं प्रिपरेशन येतील, मसाजच्या काही स्टेप आहेत, स्ट्रोक आहेत, 5 मिनिटं 10 मिनिटं मसाज द्यायचा, त्यानंतर मग तुम्हाला त्याच्यावरती पॅक येईल. आता आपण इथं काय करू? क्लीनअप मध्ये डायरेक्ट पॅक अप्लाय करायचं. कळालं? ब्रश कुठे यायचा? तिथे बघा ब्रश आहे त्याच्यात ट्रॉलीत. दुसरा घ्या, तो ना देतो. फेस पॅक. हा, तुम्हाला त्याच्यात जे दिलेत ना प्रोडक्ट मध्ये, हा पॅक टाकलेला आहे. हो, स्किन नुसार, तुम्ही स्किन टाईप नुसार वेगळे वेगळे प्रोडक्ट यूज करू शकता. पण फ्रूट क्लीनअप वगैरे हे सगळे सारखेच आहेत. त्यामध्ये तुम्ही फक्त कशामध्ये? फेशियल मध्ये का क्लीनअप मध्ये? क्लीनअप सेम. आपण क्लीनअप मध्ये दावा करतच नाही ना की आम्ही तुमचं वांग घालून देतोय म्हणून. काय, फक्त आपण काय करतोय, क्लीनअप का करायचं सांगा बरं? फेसला एक रिलीफ आणि स्वच्छता, क्लिनिंग व्हावी म्हणून. बघा, झालं पॅक अप्लाय करणं. एक कॉटन पॅड घ्या पुरीनो. आता हा जो आपण पॅक लावला, पॅकला व्यवस्थित कुठे राहिलं का काय चेक करायचं, व्यवस्थित अप्लाय करायचं एका डायरेक्शन वे मध्ये. काम करतो आपण, तर कामाची फिनिशिंग असणं खूप गरजेची आहे. काय, आपल्याला पण व्यवस्थित, स्वच्छ, निर्मळ, नीटनेटकं वाटलं पाहिजे. काय, बरोबर आहे का चुकीचं आहे?
हा आपण काय घेतोय, रोज वॉटर. आता ड्राय स्किन आहे तर आपण फेस पॅक किती वेळ ठेवणार? लिहून दिलंय ना मी? नाही. ऑइली स्किन असेल तर पूर्ण पॅक कोरडा होईपर्यंत थांबलं तरी चालेल. पण ड्राय स्किन असेल तर आपण कुठेतरी फेसवर पॅच ड्राय झाला की त्याला वाईप आउट करायला घेऊ शकतो. कारण का ऑलरेडीच ड्राय. हा, याच्यासोबत तुम्ही ड्राय स्किन असेल तर व्हिटॅमिन कॅप्सूल वापरू शकता, ज्याच्यामध्ये ड्रायला कंट्रोल करेल, मग ते प्रॉपर बॅलन्सिंग होतं. नाहीतर असं नको व्हायला फेशियल झाल्यानंतर स्किन जास्त ड्राय जाणवायला लागेल. एक सुदिन कशामध्ये? त्याच्यामध्येच असतो मसाज क्रीम. हो, 3 नंबर किंवा 4. हो हो, मसाज क्रीम मध्ये आता बघा, आपण आता काय केलं, क्लिंजिंग आपल्याला फक्त हा एवढा एरिया आपण क्लीन केला. मसाज मध्ये काय होणार, हा डिकोलेट एरिया पण होतो आणि नंतर बॅकला पण मसाज दिला जातो. साधारणतः 15-20 मिनिटं मसाज, म्हणजे डिफरंट ठेवलाच पाहिजे फेशियल मध्ये क्लिंजिंग क्लीनअप मध्ये. जर तुम्ही क्लीनअपही सारखंच करताय आणि फेशियलही सारखंच करताय, तुमच्याकडे फेशियलचे क्लायंट येणारच नाही. क्लायंटला जर 350 रुपयामध्ये जर गंमत होत असेल तर तुम्हाला 800 रुपये कोण देणार आहे? कोणीच देणार. कारण आपलं त्याच्यामध्ये बाकीच्या प्रिपरेशन पण आहेत, बाकीचा आपला टास्क पण आहे, मसाजचे स्ट्रोक, आणि हे झालं एवढं क्लीनअपचं. फेशियलमध्ये तुम्हाला मसाजचे भरपूर व्हरायटीज आहेत. मसाज देण्याच्या पद्धती खूप आहेत त्याच्यामध्ये. स्किन टाईपनुसार मसाजच्या डिफरंट ट्रॅक आहेत. जसं की आता एखाद्याची स्किन लूज झाली, की गाल खाली उतरले, त्याला तुम्हाला फेस लिफ्टिंगचा मसाज द्यायला लागतो. अप्पर साईज इथे लूजपणा झालाय, त्याच्यामध्ये तुम्हाला फॅराडिकचे काही प्रेशर पॉईंट आहेत, ते प्रेशर पॉईंट एम पॅटर्न मध्ये, के पॅटर्न मध्ये. त्याच्यानंतर आता आपण यांना मुलांना शिकवलंय त्या दिवशी, ऍडव्हान्सचा टॉपिक येतो की फेसला फक्त मी जसं केलं तसं करा, हे इम्पॉर्टन्स नाही. आता मसाज करताना मी ह्या डायरेक्शन हात का देतोय, त्याचे रिझन आहेत. आपल्या फेसच्या नर्व सिस्टम कशा आहेत, हा इथं बोन्स का कोणता आहे, याला काय म्हटलं जातं, चिक बोन्स याला काय म्हटलं जातं, झायगोमॅटिक बोन्सचं काम काय आहे, ते आपल्या फेसवर कसं इम्पॅक्ट करतं, ते म्हणजे खूप ॲडव्हान्स आहे. तुमच्या सध्या तरी डोक्यावरून जाईल. अगोदर आपण इथंच प्लेटच खेळू, नाही तर उद्या तुम्ही कोणीच क्लासला यायचं नाही. बघा, आता हे पूर्ण ड्राय होईल, सेटल होईल. जसा तो सेटल झाला की आपल्याला वॉटर हलकी मसाज द्यायची आणि वाईप आउट करायचं. वाईप आउट केलं की आपण त्यांना काय यूज करणार आहे, टोनर झाला ना, सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर दोन्ही पैकी एक असेल. ड्राय असेल तर आपण मॉइश्चरायझर वापरू, आणि जर एखाद्याला कुठं बाहेर जायचंय, मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन दोन्ही मिक्स करून लावू शकतो. काही डाऊट्स असेल तर यावर विचारा. बोला. सोप यूज नाही करायचा, फेस वॉश सांगायचं त्यांना यूज करायला. हा, करू शकता. परत काय कोणाचे डाऊट आहेत, कन्सर्न आहेत, विचारा, आताच विचारा. हा, मग प्रॅक्टिस शिवाय काय इथं शक्य नाही. स्किनचं थोडेसे टॉपिक्स होऊ द्या, मग आपण एक दिवशी स्किनचं जे काही आहेत त्याच्यातले पार्टिकल्स कसे नोट करायचे ते पण सांगू. काय हे टोनर वगैरे आपल्याकडे आहे ना, हे रेग्युलर क्लीनअपचे फ्रूट क्लीनअप म्हणून आपण वापरतो.
ते तुम्हाला जे आता प्रॉडक्ट दिलं ना त्याच्यामध्ये मी एक स्क्रबचा हाफ KGचा डब्बा टाकलेला आहे, क्लिन्झरचा टाकलेला आहे, मसाज क्रीमचा टाकलेला आहे, पॅकचा टाकलेला आहे, म्हणजे तुम्हाला ही प्रॅक्टिस जास्त व्हावी हा एक उद्देश आहे. दुसरा एक उद्देश आहे की पेडिक्युअर मेनिक्युअरला पण तुम्ही त्याला यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं आणायची गरज पडणार नाही. अर्धा अर्धा किलोमध्ये तुम्ही 5-5 ग्रॅम एका क्लायंटला जर वापरलं तर साधारणतः तुमचे 5 ग्रॅमनं किती होतील, 50 एक कस्टमर होतील. हा प्रॅक्टिस आहे तिथे रिसेप्शनला. हा हा त्यांना ते क्लीनअपचा घेतला होता ना टॉपिक त्या दिवशी, आज क्लीनअपचा विषय क्लोज करून द्या. वर्षाचं झालंय कसं पुढे वर्षा फोनवर बाहेर तिला सगळे येते तिला आता ना क्लीन अप बघ चालू आहे का बंद आहे बघ एकदा. ठीक आहे बघ आता आपल्याला इथे पूर्णपणे हलक्या हाताने याला वॉटर मसाज द्यायचा. सनस्क्रीन घ्या का पुरेनो. सनस्क्रीन लावून द्यायची. बस फिनिश. घे टॉवेल काढ.